आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ओबीसी मधूनच पाहिजे आणि ते मिळणारच आहे. आणि तुम्हाला सरकारनं फक्त 1 दिवसाची परमिशन दिली इथं आंदोलन करण्यासाठी, त्याबद्दल नाही सरकार आम्हाला सहकार्य करेलच. 1 दिवसाची परमिशन दिली आणि सहकार्य त्यांचं धन्यवाद आणि अजून सहकार्य करणारच सरकार. तुम्ही कुठून मनोज दादासोबत तुम्ही बीडवरून आलात नाही आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलो, कळमनुरी तालुक्यातून. आणि मनोज दादाची जे मागणी आहे महाराष्ट्र सरकारला त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? म्हणून दादा त्याची मागणी आता ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तर ते मिळायलाच पाहिजे. सरकारनं आम्ही विनंती करणार आहे. आणि जर सरकारनं तुम्हाला आज आरक्षणचं काय दिलं नाही तर मग तुम्ही काय करणार? या उपोषण आमचं ठाम राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत उपोषण ठाम राहणार. आणि मराठा आंदोलकांनी पूर्ण मुंबई जाम केलेली आहे. पहिल्यांदा असं होतं की मराठा आंदोलकांनी पूर्ण मुंबई जाम केली, त्याबद्दल एकदम शांतताने सगळं समाधानात एकदम शांतताने ते उपोषण बसणार आहे. तर काही कोणत्या पद्धतीने नुकसान होणार नाही, काही नाही, काय पूर्ण शांतताने. आझाद मैदान व्यतिरिक्त बाकी ज्या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ? सर्वांना शांतताने आंदोलन करायचं पाटलाचा आदेश आहे आणि ते पाटलाचा आदेश सर्वांना मान्य आहे. धन्यवाद.